बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा या गावामध्ये सांडपाण्याचं नियोजन नसल्याने नाल्यांचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठमोठी गटारे साचली आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही घाणीचे साम्राज्य पसरल्याने 14 एप्रिल जयंतीपूर्वी ही साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला अक्षरशः गहिवरून आल्याची बाब समोर आली आहे। मी सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे, मात्र संख्याबळ मिळत नसल्याने विकास कामाला अडथळा निर्माण होत असल्याचंही सरपंच रवींद्र डाळिंबकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितलं। हे बोलत असताना त्यांना अक्षरशः रोडू कोसळले। सदस्यांकडून लोकनियुक्त सरपंचांना अशा पद्धतीने सहकार्य नसल्यास गावचा विकास होणार तरी कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। गावाचा निर्णय घेत असताना मासिक मीटिंग मध्ये विषय घेत असताना संख्याबळाचा एक विषय पुढे येतो। मी लोकनियुक्त संख्येला निवडून लोकनियुक्त सरपंच आहे, संख्येने माझ्या सोबत सदस्य नसल्यामुळे मी हातबल झालेलो आहे। सदस्यांचा निर्णय वेगळा लागतो आणि मी एकटा पडतो। माझी या लोकांशी इमानतदारी प्रामाणिक भूमिका यांचा प्रश्न मिटला पाहिजे, परंतु मला हेतुपुरस्पर या लोकांनी त्रास दिला। गावातील राजकारण आहे असं तुम्हाला वाटतंय? निश्चितपणे गावचं राजकारण आहे। त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे, बऱ्याच 2-3 वर्षापासून ते गटाराचं पाणी त्या ठिकाणी तुंबतंय। तुम्ही वरिष्ठांना कल्पना दिली काय गोष्ट? वारंवार मी व्हिडिओ शूटिंग या लोकांच्या अधिकाऱ्यांपर्यंत टाकल्या। रात्री 12-1 वाजता यांनी आवाज दिले, मी गेलो, परंतु या लोकांनी मला कान करू दिले नाही। हा ज्वलंत प्रश्न, त्यामधून मार्ग काढत असताना प्रशासनातही वेळोवेळी बरेच बदल होत आले। माझ्या कार्यकाळात कमीत कमी 3 ते 4 ग्रामसेवक वारंवार बदलण्यात आले। येणारा ग्रामसेवक हा विषयाला अभ्यास करत असताना, वाटचाल करत असताना अधिकाऱ्याची चूक नाही, तो गावकऱ्याशी चर्चा करतो, समस्या त्यांच्याशी चर्चा करतो, परंतु त्याला कामकाजाला सुरुवात करतो तेव्हा त्याची बदली होती। त्यामुळे एक संभ्रम प्रशासनात बी झालेला आहे आणि एक वातावरण झालंय या गावामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कुठेतरी सहकार्य केले जात नाही।